नमस्कार लर्नर्स, मी प्राची दीपक कोकाटे घेऊन आली आहे EduSY प्राची हे यूट्यूब चॅनल. सो या चॅनलवरती आपण नेहमी सायन्स कॉन्सेप्ट्स आहेत त्यांना मराठी भाषेमध्ये आणि इझी वेमध्ये शिकत असतो. सो तसंच आपण या व्हिडिओमध्ये पण आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ असणार आहे खूपच वेगळा, कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्टरी लेक्चर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरचा. सो जर तुम्ही पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरला शिकायचं आहे तुम्हाला, तर हा जो व्हिडिओ आहे तो बिलकुल मिस करू नका. हा व्हिडिओ सर्वात पहिले बघा, नेन तुम्ही जो चॅप्टर आहे तो शिकायला स्टार्ट करा. सो या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत फाउंडेशन टॉपिक्स, जे आपल्याला शिकल्यानंतर हा जो चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स तुम्हाला पूर्णपणे कळेल. सो या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत व्हॉट इज ॲटम, त्याच्यानंतर न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स काय आहे, ॲटॉमिक नंबर काय आहे, ॲटॉमिक मास नंबर काय आहे, व्हॅलन्सी काय आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढतात एलिमेंटचं, देन व्हॅलन्सी कशी डिसाईड करतात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हे टॉपिक्स आहेत ते क्लिअर होत जातील. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोणताही वेळ न दवडता आपण स्टार्ट करूयात व्हिडिओला. टॉपिक 1 ॲटम. आपण ऑलमोस्ट 6th स्टँडर्डपासून ॲटम हा वर्ड काय आहे ह्याची डेफिनेशन बघतच आलो आहोत, पण तरीसुद्धा आपण डेफिनेशन पुन्हा रिवाईज करून घेऊया. सो ॲटम इज अ स्मॉलेस्ट अँड इंडिस्ट्रक्टिबल पार्टिकल ऑफ एनी सबस्टन्स. कोणत्या पण सबस्टन्सचा जर आपण प्रॉपरली स्टडी केला तर त्याचा जो सर्वात स्मॉलेस्ट पार्टिकल असणार तर तो आपल्याला ॲटम्स मिळणार आहे. सो ॲटम्सपासूनच पूर्ण जे युनिवर्स आहे ते बनलेलं आहे. सो हा ॲटम एक्झॅक्टली दिसतो कसा. सो ॲटमच्या जर तुम्हाला माहिती असेल तर सेंटरमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतं. सो हा काय आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे, दिस इज एन न्यूक्लियस. ओके. आणि न्यूक्लियसमध्ये खूप सारे प्रोटॉन्स प्रेझेंट असतात. ओके. आणि प्रोटॉन्ससोबत अजून काय प्रेझेंट असतं, प्रोटॉन्ससोबत खूप सारे न्यूट्रॉन्स पण प्रेझेंट असतात. सो न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट आहे ॲटमच्या, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत. आणि जे शेल्स आहेत, ओके, सो हे जे बाहेर जे तुम्हाला मी सर्कल्स काढलेले आहेत यांना आपण काय बोलतो, यांना आपण शेल्स असं बोलतो. ठीक आहे, यांना शेल्स बोलतात किंवा ऑर्बिट असं म्हणतो. सो हे शेल्स आणि ऑर्बिट आहेत, यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, या शेल्स आणि ऑर्बिटमध्ये जे नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत ते प्रेझेंट असतात. ओके, कळलं तुम्हाला. सो ॲटम हे स्ट्रक्चर असं दिसतं. सेंटरमध्ये काय आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत, न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत आणि बाहेरचे जे आउटर मोस्ट शेल्स आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. सो हे जे ॲटम्स आहेत ह्याच्यापासून आपल्याला डिफरंट सबस्टन्स आहेत ते बनतात. सो हे जे ॲटम्स आहेत तर ते हे वेगवेगळ्या टाईप्सचे असतात. आता तुम्ही ऐकलं असेल एलिमेंट्सबद्दल. सो एलिमेंट्स काय आहेत, एलिमेंट्स आहेत ते प्युअर सबस्टन्सेस आहेत ज्याच्यामध्ये एकाच टाईपचे ॲटम्स प्रेझेंट आहेत. सो आतापर्यंत आपले जे सायंटिस्ट आहेत त्यांनी 118 एलिमेंट्स आहेत त्यांचा शोध लावलेला आहे. सो जर हे एलिमेंट्स आहेत ते वेगवेगळे का असतात, कारण समजा मी जर हायड्रोजन हा एलिमेंट घेते, सो हायड्रोजन एलिमेंटमध्ये फक्त हायड्रोजन ॲटम्सच प्रेझेंट असतात. जर मी कार्बन हा एलिमेंट घेते तर कार्बनमध्ये फक्त कार्बनचेच ॲटम्स प्रेझेंट असतात. सो त्याच्यामुळे एलिमेंट आहेत हे प्युअर सबस्टन्सेस आहेत ज्याच्यामध्ये फक्त एका टाईपचे ॲटम्स प्रेझेंट आहेत. सो तुम्हाला कळलं आहे आता, ॲटम्सबद्दल कळलं आहे आणि एलिमेंट आहे त्याच्याबद्दल पण कळलं आहे. सो आपण हे जे ॲटम्समधले जे 3 डिफरंट सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, सो सर्वात फर्स्ट आहे प्रोटॉन, सेकंड आहे न्यूट्रॉन आणि थर्ड आहे इलेक्ट्रॉन. सो या तिघांमध्ये आपण डिटेलमध्ये बघून घेऊयात. टॉपिक 2 डिफरन्स बिटवीन प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन बद्दल आपण नेहमीच ऐकलं असेल, पण त्याच्याबद्दल थोडी अजून इन्फॉर्मेशन आपण जाणून घेऊयात. सो प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन ह्याच्यासाठी मी 3 इन्फॉर्मेशन आहेत ते आपण बघणार आहोत. सो सर्वात फर्स्ट आपण बघणार आहोत प्रोटॉनचं, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचं लोकेशन. सो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आपण मगाशीच बघितलं, हे दोघं जे आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठे प्रेझेंट असतात, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. सो यांचं लोकेशन काय होणार, इनसाइड दी न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. ओके, कळलंय तुम्हाला. सो प्रोटॉनचं लोकेशन काय, इनसाइड द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. हॅज आपण सेम इन्फॉर्मेशन, लोकेशन इनसाइड दी न्यूक्लियस. ओके, पण जे इलेक्ट्रॉन आहे ते काय करतात, ते शेल्स आणि जे ऑर्बिट्स आहेत ॲटम्सचे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो ऑर्बिट किंवा
शेल्समध्ये हे प्रेझेंट असतात आणि हे काय होतात, हे रिव्हॉल्व होत असतात अराउंड दी न्यूक्लियस. ओके, सो कळलंय तुम्हाला. इलेक्ट्रॉन काय करतात, ऑर्बिट्स आणि शेल्समध्ये प्रेझेंट असतात आणि ते रिव्हॉल्व होत असतात न्यूक्लियसच्या अराउंड. देन प्रोटॉनवरती कोणता चार्ज प्रेझेंट आहे, सो प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. देन इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. कळलंय तुम्हाला. सो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे दोघं पण चार्ज स्पीशीज आहेत आणि जे न्यूट्रॉन आहेत त्यांना चार्ज नाही आहे, दे आर चार्जलेस. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावरती कोणताच चार्ज नाही आहे. कळते तुम्हाला. देन थर्ड आहे मास. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांचं पण मास आहे. ह्याला आपण 1 AMU असं कन्सिडर करतो. सो AMU म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट. सो AMU कळतं तुम्हाला काय आहे. आणि जे इलेक्ट्रॉन आहे त्याचं जे मास आहे ह्या दोघांपेक्षा पण 1000 टाइम्स कमी आहे. त्याच्यामुळे त्याला आपण नेग्लिजिबल असं कन्सिडर करतो. त्याचं म्हणजे इलेक्ट्रॉनचे जे मास आहे ते आपण कन्सिडर करत नाही. कळलं तुम्हाला प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनबद्दल आता कळलं आहे. सो आता आपण नेक्स्ट टॉपिककडे वळणार आहोत, विच इज ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. टॉपिक 3 ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर हे दोन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत कोणत्या पण आपल्याला एलिमेंटबद्दल इन्फॉर्मेशन माहिती असण्यासाठी. सो या दोघांबद्दल आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. सो ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे. ॲटॉमिक नंबर इज दी नंबर ऑफ प्रोटॉन्स ओके और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन ॲन ॲटम. ओके, सो ॲटॉमिक नंबर काढण्यासाठी सिम्पल क्रायटेरिया आहे की आपल्याला माहिती असलं पाहिजे की कोणत्या एलिमेंटमध्ये किती प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत किंवा किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. सो ॲटॉमिक नंबरसाठी क्रायटेरिया कळला आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो आपण इथे एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल मी इथे घेते कार्बन या ॲटमबद्दल. सो कार्बन ॲटममध्ये 6 प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत आणि 6 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो काय आहे 6. कळतं आहे तुम्हाला. तसंच जो हायड्रोजन हा एलिमेंट आहे, सो हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे 1. म्हणजे ॲटॉमिक नंबरवरनं आपल्याला काय कळतं की त्या एलिमेंटमध्ये किती प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत आणि किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. आणि हे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सचा नंबर हा कोणत्या पण एलिमेंटसाठी सेम असतो. कळतं आहे तुम्हाला. सो कार्बनची ॲटॉमिक नंबर काय आहे 6 आहे, हायड्रोजनचा 1 आहे. तसं आपण पुढे अजून पण ॲटॉमिक नंबर आहेत जे एलिमेंट्स आहे ते पण डिटेलमध्ये बघूया. सो ॲटॉमिक नंबरबद्दल कळलं. आता ॲटॉमिक मास नंबरकडे जाऊया. सो ॲटॉमिक मास नंबरमध्ये काय आहे, सो दी ॲडिशन ऑफ किंवा जो ॲटॉमिक मास नंबर आहे इट इज दी sum of number of protons and neutrons present in an atom. ओके, कळतं आहे तुम्हाला. सो ह्याचा क्रायटेरिया काय आहे, ॲटॉमिक मास नंबरसाठी आपल्याला प्रोटॉन्सचा नंबर आहे आणि न्यूट्रॉन्सचा नंबर आहे त्याची ॲडिशन करायची. सो सिम्पली तसंच मगाचसारखं आपण एक्झाम्पल घेऊयात. इथे मी कार्बनचा ॲटम घेतला. ठीक आहे. सो कार्बनचा जो ॲटम आहे त्याच्यामध्ये 6 प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत आणि 6 न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत. सो त्याच्यामुळे कार्बनचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो 12 होऊन जाणार. कळतं तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये पण ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असल्यामुळे डिफरंट आयसोटोप्स पण तयार होतात. सो ते आयसोटोप्स काय आहेत हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत, नेक्स्ट टॉपिकमध्ये बघूयात. पण तोपर्यंत कार्बनचा जो C12 आयसोटोप आहे त्याचा ॲटॉमिक मास नंबर काय येणार 12 येणार. कळतं तुम्हाला. तसंच हायड्रोजन जो आहे, ठीक आहे, सो हायड्रोजनमध्ये काय प्रेझेंट आहे, फक्त एकच प्रोटॉन प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे त्याचा ॲटॉमिक मास नंबर काय होणार 1. कळतं आहे तुम्हाला. आणि जो ॲटॉमिक नंबर आहे त्याला आपण जो इंग्लिश लेटर आहे Z त्याने आपण त्याला डिनोट करतो आणि ॲटॉमिक मास नंबर आहे त्याला आपण इंग्लिश लेटर A ने डिनोट करतो. कळतं आहे तुम्हाला. सो आता तुमचं कधीच कन्फ्युजन होणार नाही की ॲटॉमिक नंबर काय आहे आणि ॲटॉमिक मास नंबर काय आहे. सो आपण वळूयात नेक्स्ट टॉपिककडे. टॉपिक 4 डिफरन्स बिटवीन एलिमेंट, कंपाऊंड अँड मॉलिक्यूल. आपण टॉपिक 1मध्ये ॲटम्सबद्दल क्लिअर करून घेतलं. ॲटम्स काय आहेत. ॲटम्स इज द स्मॉलेस्ट इंडेस्ट्रक्टिबल पार्टिकल ऑफ एनी एलिमेंट किंवा एनी सबस्टन्स. सॉरी. ओके, कळतं तुम्हाला. सो त्याच्यामध्येच आपण एलिमेंट पण काय आहे हे पण कवर केलेलं. सो एलिमेंट म्हणजे काय होतं, दॅट इज अ प्युअर सबस्टन्स. ओके, दॅट इज मेड अप ऑफ प्युअर सबस्टन्स
मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ ॲटम्स. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलेलं कार्बन ॲटमचं. सो जर मी कार्बन एलिमेंटबद्दल जर बोलत असेल तर त्याच्यामध्ये सगळे जे ॲटम्स आहेत ते कार्बनचेच असणार, बाकी कोणत्याही दुसऱ्या एलिमेंटचे प्रेझेंट नसणार. आणि हा अर्थ आहे एलिमेंटचा. ह्याच्या परफेक्टली अपोजिट अर्थ आहे कंपाऊंडचा. सो ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, ओनली वन टाईप ऑफ ॲटम्स प्रेझेंट होते. कंपाऊंडमध्ये 2 or more टाईप्स ऑफ ॲटम्स प्रेझेंट असणार आहे. ओके, सो कंटेन्स 2 or more type of atoms bounded together chemically. ओके, सो हे जे ॲटम्स एकत्र येणार यांच्यामध्ये काय प्रेझेंट असणार, केमिकली त्यांनी बॉन्ड बनवलेला असणार आहे. सो कंपाऊंडबद्दल तुम्हाला कळलं आहे, 2 or more टाईप्स ऑफ ॲटम्स बाउंडेड टुगेदर केमिकली. सो एक्झाम्पल घेऊया, मी वॉटरचे एक्झाम्पल घेते. ओके, सो दिस इज H2O. त्याचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो H2O म्हणजे H इज काय आहे, हायड्रोजन, आणि O काय आहे, ऑक्सिजन. कळलं आहे तुम्हाला. H2मध्ये काय प्रेझेंट आहेत, सो हायड्रोजनमध्ये 2 ॲटम्स प्रेझेंट आहेत हायड्रोजनचे, आणि 1 ॲटम प्रेझेंट आहे ऑक्सिजनचा. हे झाले 2 टाईप्स ऑफ ॲटम्स, आणि हे दोघं पण केमिकली बॉन्डेड आहेत. कळते तुम्हाला. कंपाऊंडबद्दल कळलं आहे. सो तर कंपाऊंड तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये 1 आणि जास्त टाईपचे ॲटम्स प्रेझेंट आहेत, तर मॉलिक्यूल काय आहे. सो मॉलिक्यूलमध्ये काय होतं, 1 or more टाईप्स ऑफ ॲटम्स आर बॉन्डेड टुगेदर केमिकली. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये पण सेम आहे, 2 or more टाईप्स ऑफ ॲटम्स बॉन्डेड टुगेदर. ह्याच्यामध्ये पण 1 or more टाईप्स ऑफ ॲटम्स बॉन्डेड टुगेदर. सो मॉलिक्यूल आणि कंपाऊंडमध्ये मेन डिफरन्स काय आहे, ह्याच्यामध्ये सेम टाईप ऑफ ॲटम्स पण एकत्र येऊ शकतात आणि कंपाऊंडपेक्षा. समजा मी इथे एक्झाम्पल घेते. एक्झाम्पल इज H2 मॉलिक्यूल. ठीक आहे, सो H2 मॉलिक्यूलमध्ये जर तुम्हाला कळलं असेल, 2 ॲटम्स एकत्र आलेले आहेत एक मॉलिक्यूल बनवण्यासाठी. सो 2 atoms of hydrogen are there. They are bounded together to form 1 molecule of hydrogen. कळत आहे तुम्हाला, 1 हायड्रोजन मॉलिक्यूल एकत्र बनवण्यासाठी. सो सेकंड एक्झाम्पल आपण घेऊयात. इथे आपण घेणार आहोत H2O मॉलिक्यूल. आता तुम्ही मला म्हणाल इथे पण तू H2Oचं एक्झाम्पल घेतलं, इथे पण H2Oचं एक्झाम्पल घेतलं, तर समजावते नीट. सो H2O मॉलिक्यूलमध्ये काय आहे, इथे पण 2 ॲटम्स प्रेझेंट आहेत हायड्रोजनचे, आणि 1 ॲटम प्रेझेंट आहे ऑक्सिजनचा. सो हे दोघं एकत्र येऊन काय बनणार, हायड्रोजन मॉलिक्यूल बनवणार. सो कळले तुम्हाला, 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन आणि 1 ॲटम ऑफ एक ॲटम ऑफ ऑक्सिजन एकत्र येऊन एक मॉलिक्यूल बनणार H2Oचा. सो असे हजारो मॉलिक्यूल्स एकत्र आल्यानंतर कंपाऊंड बनणार आहे H2O. कळते तुम्हाला. सो ह्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे, आपल्याला मॉलिक्यूलसाठी 2 वेगवेगळे टाईपचे किंवा सेम टाईपचे पण ॲटम्स असू शकतात. कळले तुम्हाला मॉलिक्यूलमधला, कंपाऊंडमधला आणि एलिमेंटमधला डिफरन्स कळला आहे तुम्हाला. हे जे 3 टॉपिक्स आहेत हे थोडं आपण एक्झाम्पल्स घेऊन समजून घेऊयात. इथे मी काही एक्झाम्पल्स घेतले आहेत ॲटम, मॉलिक्यूल, एलिमेंट आणि कंपाऊंड या चौघांमधला जो डिफरन्स आहे तो समजून घेण्यासाठी. सो 1 बाय 1 करून आपण बघणार आहोत. सो सर्वात फर्स्ट सबस्टन्स आहे ऑक्सिजन. आता ऑक्सिजनचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, O2. आता O2चा मिनिंग काय आहे, ऑक्सिजनचे जे 2 ॲटम्स आहेत ते एकत्र येत आहेत, तिकडे O2 असा मिनिंग आहे. आता 2 ॲटम्स एकत्र येतात, तो फक्त ॲटम तर नाही आहे हा. सो O2 काय आहे, O2 इज अ मॉलिक्यूल, कारण 2 ॲटम्स एकत्र येत आहेत. आता O2 काय आहे, ऑक्सिजन फक्त इथे प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे O2 काय आहे, एलिमेंट आहे, कंपाऊंड नाही आहे. ओके, देन सेकंड एक्झाम्पल आहे अर्गॉन. आता अर्गॉनमध्ये जर तुम्ही बघता ARच्या बाजूला काहीच लिहिलेलं नाही आहे. सो AR म्हणजेच अर्गॉन काय आहे, इट इज ॲन ॲटम. आणि असे हजारो ॲटम्स एकत्र आल्यानंतर काय बनतं, एलिमेंट बनतात, कारण फक्त अर्गॉनचंच एकत्र येणार आहे. देन अर्गॉन इज नॉट अ मॉलिक्यूल आणि नॉट अ कंपाऊंड. कळतं आहे तुम्हाला. देन थर्ड एक्झाम्पल आहे कार्बन. आता कार्बनच्या इथे आजूबाजूला काहीच नाही आहे. सो कार्बन हा एक ॲटम आहे, आणि असे बरेचसे कार्बन ॲटम्स एकत्र आल्यानंतर काय बनतात, एलिमेंट बनतं. सो इट इज नॉट अ मॉलिक्यूल अँड नॉट अ कंपाऊंड.
तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे मिथेन. आता मिथेनमध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वात फर्स्ट सी आहे दॅट इज फॉर कार्बन आणि हा जो एच आहे तो हायड्रोजनसाठी आहे. आता सीच्या बाजूला काहीच नाही आहे, पण एचच्या बाजूला काय इथे लिहिलं आहे आपण 4, म्हणजे हायड्रोजनचे 4 ॲटम्स आहेत ते एकत्र आहेत. त्याच्यामुळे CH4 इज नॉट अ ॲटम, CH4 इज अ मॉलिक्युल. हायड्रोजनचे 2 ॲटम्स आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम एकत्र येऊन वॉटरचा एक मॉलिक्यूल बनतो. त्याच्यामुळे H2 इज नॉट अन ॲटम, तो मॉलिक्यूल आहे आणि तो एलिमेंट पण नाही आहे, कारण 2 वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र आलेत. त्याच्यामुळे इट इज अन कंपाऊंड. ओके. देन आता नायट्रोजनकडे वळूयात. नायट्रोजनकडे N2 त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे, म्हणजे 2 ॲटम्स नायट्रोजनचे एकत्र येतात आणि एक मॉलिक्यूल बनतो नायट्रोजनचा. त्याच्यामुळे N2 इज नॉट अ ॲटम, इट इज अन मॉलिक्यूल आणि तो एलिमेंट आहे, कारण फक्त नायट्रोजनचेच ॲटम्स इथे प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे तो कंपाऊंड पण नाही आहे. देन C6H12O6 ग्लुकोजमध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 वेगवेगळे ॲटम्स इथे प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे तो ॲटम तर नाही आहे, इट इज अन मॉलिक्यूल आणि हा एलिमेंट पण नाही आहे, हा कंपाऊंड आहे. कळतं तुम्हाला कसं आयडेंटिफाय करायचं आहे याच्यावरनं. देन अमोनियामध्ये पण 2 वेगवेगळे टाईपचे ॲटम्स प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे हा ॲटम नाही आहे, हा मॉलिक्यूल आहे, हा एलिमेंट पण नाही आहे आणि हा कंपाऊंड आहे. ओके. आय होप तुम्हाला ह्याच्यावरनं आयडेंटिफाय किंवा डिफरन्शिएट करता येईल की ॲटम, मॉलिक्यूल, कंपाऊंड आणि एलिमेंट या चौघांमध्ये काय डिफरन्स आहे तो. कळतं आहे तुम्हाला. सो आता वळूयात आपण नेक्स्ट टॉपिककडे. टॉपिक 5 आयसोटोप्स. या टॉपिकमध्ये आपण आयसोटोप्सबद्दल आहे ते क्लिअरली समजून घेऊयात. सो आयसोटोप्स म्हणजे काय एक्झॅक्टली. सो आयसोटोप हे जे केमिकली कंपाऊंड आहेत यांच्यामध्ये सेम ॲटॉमिक नंबर असतो, पण त्याच्यामध्ये एक डिफरंट गोष्ट असते, त्यांना डिफरंट ॲटॉमिक मास नंबर असतो. आता तुम्ही म्हणणार हे काय एक्झॅक्टली, बघूयात आपण. ठीक आहे. सो सेम ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स. ओके. सो प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स, पण डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सॉरी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही, सॉरी, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. कळते तुम्हाला. म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा नंबर काय आहे, सेम आहे, पण चेंज काय होत आहे, नंबर ऑफ ॲटॉमिक मास नंबर चेंज होत आहे. म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स तर सेम आहे, सो इथे बदलणार काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. सो कोणते पण केमिकल कंपाऊंड्स आहे, केमिकल सबस्टन्सेस आहेत ज्यांचे जे आयसोटोप्स असतात त्यांच्यामध्ये काय बदलतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. सो सिम्पली आपण हे एक्झाम्पल आहे त्याच्याद्वारे समजून घेऊयात. सो इथे मी एक्झाम्पल घेते कार्बनचं C12, C13 आणि C14. ठीक आहे. हे 3 आयसोटोप्स आहेत कार्बनचे. सो कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 6. म्हणजे ह्यांच्यामध्ये जो नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, ठीक आहे, तो किती आहे, सगळ्यांमध्ये 6 प्रेझेंट आहे. आता ह्यांचा जो ॲटॉमिक मास नंबर म्हणजे जो A आहे तो डिफरंट आहे. हा आहे 12, हा आहे 13 आणि हा आहे 14. जे इथे नंबर आहे ते त्यांचाच ॲटॉमिक मास नंबर आहे. सो ह्याचा काय आहे, ॲटॉमिक मास नंबर 12, 13, 14. कळत आहे तुम्हाला. आता जर आपल्याला इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे आहेत तर मी काय करणार, सॉरी, मला इथे जर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचे तर मी काय करणार, ॲटॉमिक मास नंबरमधनं नंबर ऑफ प्रोटॉन्स मायनस करणार. तर मला काय मिळणार, त्यांचे जे रिस्पेक्टिव्हली जे प्रेझेंट आहेत न्यूट्रॉन्स ते. सो 6 मायनस 12 मायनस 6 किती होणार, 6. इथे आपण काय करतोय, 12 मायनस 6, देन 13 मायनस 6 किती होणार, 7, देन 14 मायनस 6, 8. सो C12, C13, C14 हे जे 3 कार्बनचे आयसोटोप्स आहेत ह्यांच्यामध्ये काय चेंज होत आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. सो C12मध्ये 6 न्यूट्रॉन्स आहेत, C13मध्ये 7 आणि C14मध्ये 8 न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत. कळलं आहे तुम्हाला आयसोटोप्स काय आहेत. सो कधी पण आयसोटोप्स हे जे आहेत यांना समजण्यामध्ये आता तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. टॉपिक 6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन हे नाव ऐकून तुम्हाला वाटलंच असेल हा जो टर्म आहे तो इलेक्ट्रॉनशी रिलेटेड आहे. सो मिनिंग पण तसाच आहे. सो हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटॉमिक शेल्स. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे आउटर मोस्ट शेलमध्ये राहतात, सो कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहणार, कशा ऑर्डरमध्ये राहणार, हे जे आहे याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. सो हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे काढण्यासाठी एक रूल आहे, त्याला आपण म्हणतो 2n². सो ह्याच्यामध्ये जो n आहे दॅट इज
नंबर ऑफ शेल. सो जो के शेल आहे त्याला 1, एल शेलला 2, एम शेलला 3 आणि एन शेलला 4. म्हणजे हा जो ॲटम आहे हा न्यूक्लियस प्रेझेंट आहे. सो दिस इज अ न्यूक्लियस समजण्यासाठी लिहिते. आणि हे जे आहेत हे शेल्स आहेत. ओके, सो हा फर्स्ट शेल आहे, हा सेकंड शेल आहे. सो जो फर्स्ट शेल आहे दॅट इज अ के शेल, सेकंड शेल आहे एल शेल आहे आणि थर्ड फोर्थ पण काढून घेऊयात. दिस इज द थर्ड, दिस इज फोर्थ. ठीक आहे. सो के एल झालं, देन दिस इज एम अँड दिस इज एन. सो कळलं आहे तुम्हाला. सो न्यूक्लियस आहे. सो न्यूक्लियसच्या बाहेरचे जे शेल्स आहेत, फर्स्ट शेलला के शेल, सेकंड शेलला एल शेल, एम शेल, थर्ड शेल आहे आणि एन शेल इज अ फोर्थ शेल. सो हे नंबरिंग आपण देतो, नंबर ऑफ शेल्स. सो एक्झाम्पल घेऊयात. मी इथे समजा 1 लिहिते, 2 × 1 स्क्वेअर. सो 1चा स्क्वेअर किती येतो 1, विच मीन्स व्हॅल्यू काय येणार 2. म्हणजे के शेलमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन्स राहणार. तसंच आपण जर सॉल्व्ह केलं 2साठी पण, सो हे काय येणार 2चा स्क्वेअर काय येतो 4, विच मीन्स 8 इलेक्ट्रॉन. सो एल शेलची जी कपॅसिटी किती आहे 8 इलेक्ट्रॉन्सची आहे. देन थर्ड 3 व्हॅल्यू आपण ॲड करणार. 3चा स्क्वेअर किती येतो 9. सो 9 2 जा 18. सो एम शेलची कपॅसिटी किती आहे 18 इलेक्ट्रॉन्स. आणि इथे आपली फोर्थ नंबर आपण ॲड केल्यावर 4चा स्क्वेअर किती येतो 16. सो 16 2 जा 32. सो एन शेलची कपॅसिटी किती आहे 32 इलेक्ट्रॉन्सची. म्हणजे ह्याच्यावरनं काय कळतं आपल्याला, फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स राहतात, सेकंड शेलमध्ये 8, थर्ड शेलमध्ये 18 आणि फोर्थ शेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन्स राहतात. कळलं आहे तुम्हाला. सो हा जो रूल आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हा कळलं आहे तुम्हाला. आणि हे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स कसं होतं हे आपण आता 1 बाय 1 करून बघून घेऊयात. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं ते प्रॅक्टिकली बघणार आहोत, काही एक्झाम्पल्स घेऊन ॲटम्सचे. सो इथे मी काही ते एक्झाम्पल्स घेतले आहेत. सो 1 बाय 1 करून सॉल्व्ह करूया. फर्स्ट आहे हायड्रोजन. सो हायड्रोजनचं सिम्बॉल काय आहे H आणि त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर काय आहे 1. सो ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, जितके इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. सो 1 एकच एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे त्याला मी डिरेक्टली कुठे ॲड करणार फर्स्ट शेलमध्ये के शेलमध्ये. सो इथे काहीच ॲड करणार नाही. त्याच्यामुळे जो हायड्रोजनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते पण काय असणार आहे डिरेक्टली 1च असणार आहे, अजून काही नसणार आहे. देन सेकंड आहे हेलियम. आता हेलियमचा सिम्बॉल आहे He आणि त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, ॲटॉमिक नंबर 2 आहे. सो ते दोन्ही पण इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार, सर्वात फर्स्ट शेल आहे त्याच्यामध्येच जाणार आणि उरलेल्या शेल्स रिकामेच असणार. त्याच्यामुळे हेलियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 2 आहे. थर्ड आहे लिथियम. लिथियमचं काय आहे 3 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, त्याच्यामुळे फर्स्ट शेलची कॅपॅसिटी किती आहे 2 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे फर्स्ट 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते फर्स्ट शेलमध्ये जाणार आणि जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो सेकंड शेलमध्ये जाणार. थर्ड आणि फोर्थ शेल रिकामी. त्याच्यामुळे ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं बनणार 2 आणि 1. सो त्याच्यामुळे 2,1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनणार. देन आहे कार्बन. कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, त्याच्यामुळे पहिले 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते फर्स्ट शेलमध्ये. आता 6मधनं 2 इलेक्ट्रॉन्स गेले, किती इलेक्ट्रॉन्स उरले 4 इलेक्ट्रॉन्स उरले. तर ते 4 इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार सेकंड शेलमध्ये जाणार. थर्ड आणि फोर्थ शेल रिकामी. त्याच्यामुळे ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय बनणार 2,4. कळतंय तुम्हाला. देन आहे नायट्रोजन. नायट्रोजनमध्ये किती आहेत 7 इलेक्ट्रॉन्स. तसंच फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. सो 7मधून 2 इलेक्ट्रॉन्स गेले, 5 इलेक्ट्रॉन्स उरले. ते 5 कुठे जाणार सेकंड शेलमध्ये जाणार. थर्ड आणि फोर्थ शेल रिकामी. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय बनणार 2,5. कळतंय तुम्हाला. आता ऑक्सिजनचं बघूया. ऑक्सिजनमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. सो 8मधनं 2 इलेक्ट्रॉन्स गेले, 6 इलेक्ट्रॉन्स उरले, तर 6 सेकंड शेलमध्ये. थर्ड आणि फोर्थ शेल रिकामी. त्याच्यामुळे ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय म्हणणार 2,6. कळतंय तुम्हाला. देन फ्लोरीन. फ्लोरीनमध्ये 9 इलेक्ट्रॉन्स आहेत 2 आणि उरलेले 7 इलेक्ट्रॉन्स. 9मधनं 2 गेले, 7 इलेक्ट्रॉन्स सेकंड शेलमध्ये. सो थर्ड शेल फोर्थ शेल रिकामी. त्याच्यामुळे ह्याचं काय बनलं आहे 2,7. देन आहे निऑन. आता निऑनमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आणि 10तनं 2 गेले, 8 इलेक्ट्रॉन्स सेकंड शेलमध्ये. थर्ड फोर्थ शेल रिकामी. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये किती बनणार 2,8. 8 इलेक्ट्रॉन्स बनणार. 8 इलेक्ट्रॉन्स सेकंड शेलमध्ये राहणार. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय म्हणणार 2,8. देन आपण एक्झाम्पल नेक्स्ट घेत आहोत आपण सोडियमचं. सो सोडियममध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 11. सो 2
फर्स्ट शेलमध्ये, सेकंड शेलमध्ये 8 आणि किती उरले, 1 इलेक्ट्रॉन राहिला. सो तो 1 इलेक्ट्रॉन आहे तो कुठे जाणार, थर्ड शेलमध्ये जाणार. देन इथे काहीच नाही. सो ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 2,8,1. देन मॅग्नेशियम, मॅग्नेशियममध्ये 12 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 8 आणि उरलेले 2 इलेक्ट्रॉन्स थर्ड शेलमध्ये, फोर्थ शेल रिकामी. सो 2,8,2 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनणार. अर्गॉनमध्ये काय आहे, फर्स्ट 2 इलेक्ट्रॉन्स फर्स्ट शेलमध्ये, सेकंड शेलमध्ये 8 आणि थर्ड शेलमध्ये किती उरत आहेत, 8 इलेक्ट्रॉन्स उरतात ते थर्ड शेलमध्ये, फोर्थ शेल रिकामी. त्याच्यामुळे 2,8,8 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनणार अर्गॉनचं. सो आय होप तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणत्या पण एलिमेंटचं त्याचं ॲटॉमिक नंबरवरनं कसं काढायचं हे कळलं असेल. सो आता आपण वळूयात नेक्स्ट टॉपिककडे. टॉपिक 7 व्हॅलन्सी. या व्हिडिओचा लास्ट पॉईंट आहे व्हॅलन्सी. सो तो आपण नीट समजून घेऊयात. सो त्याच्या आधी आपण थोडं ॲटमबद्दल थोडं अजून जाणून घेऊयात. आपल्याला माहिती आहे की ॲटमच्या सेंटरमध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स प्रेझेंट असतात आणि आउटर त्याच्या बाहेर शेल्स प्रेझेंट असतात. सो स्पेसिफिकली आपण इथे कार्बनचं एक्झाम्पल घेतलं आहे. तर आता कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 6 आहे. त्याच्यामुळे त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय बनतं, 2,4. आत्ताच आपण मगाशीच बघितलं. फर्स्ट शेलमधची कॅपॅसिटी काय, 2 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे फर्स्ट शेलमध्ये आपण हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते असणार आणि सेकंड शेलमध्ये उरलेले 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते राहणार आहेत. ओके, कळतंय तुम्हाला. सो सेंटरमध्ये किती प्रेझेंट असणार, इथे प्रोटॉन प्रेझेंट असणार आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असणार. ओके, हे सिम्पली फक्त समजून घेण्यासाठी ड्रॉ केलं आहे. सो कार्बनमध्ये एकूण किती शेल्स आहेत, कार्बनमध्ये एकूण 2 शेल्स आहेत. सो सर्वात फर्स्ट के शेल आणि सेकंड आहे एल शेल. एम आणि एन शेल आहे ती नाही आहे का, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असायला नाही आहेत. कोणत्या पण एलिमेंटमध्ये त्याचं जी लास्ट शेल असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, त्या शेलला आपण आउटर मोस्ट शेल आहे असं म्हणतो. त्याला व्हॅलन्स शेल असं म्हणतात. ओके, आता व्हॅलन्स शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉन्सना आपण काय म्हणतो, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत लास्ट शेलमध्ये त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, आता कार्बनमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत आउटर मोस्ट शेलमध्ये, त्याच्यामुळे कार्बनकडे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. कळलं तुम्हाला, ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे व्हॅलन्सी काय आहे हे समजून घेण्यासाठी. आता व्हॅलन्सीसाठी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये डेफिनेशन दिली आहे, पण मी जी डेफिनेशन रेफर करते ज्याच्यामुळे तुम्हाला व्हॅलन्सी या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ कळतो आणि तुम्हाला ती काय आहे हे काढताना पण इझी पडतं, ती आपण बघणार आहोत. सो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गिव्ह, टेक अँड शेअर बाय एनी ॲटम इज नोन ॲज इट्स व्हॅलन्सी. म्हणजे कोणता पण ॲटम किती इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो, किती इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो किंवा शेअर करू शकतो, ह्याची जी कपॅसिटी आहे, जो नंबर आहे त्याला आपण व्हॅलन्सी असं म्हणतो. फर्स्ट 20 जे एलिमेंट्स आहेत त्यांची आपण 1 बाय 1 करून व्हॅलन्सी कशी काढतात ते आपण आता बघून घेऊयात. या चार्टमध्ये 1 ते 10 ॲटॉमिक नंबर असलेले एलिमेंट्स लिहिलेले आहेत. सो त्याचाच आपण व्हॅलन्सी काढणार आहोत. सो सर्वात फर्स्ट स्टार्ट करूयात हायड्रोजनपासून. हायड्रोजनमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, 1. आता त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पण किती असणार, 1. आणि आपल्याकडे एक रूल आहे, समजा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत जर 1 ते 4 प्रेझेंट असणार तर जितके व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत तीच त्या एलिमेंटची किंवा ॲटमची व्हॅलन्सी असते. आणि जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते 4पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 5, 6, 7 आहेत, तर जितके व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपल्याला 8मधून मायनस करायचे तर आपल्याला व्हॅलन्सी मिळणार. कसं ते आपण बघूयात. सो हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 1, 4पेक्षा कमी आहे, म्हणजेच हायड्रोजनची जी व्हॅलन्सी असणार आहे ती पण किती असणार आहे, 1. सो हा जो टेबल आहे हा काय दाखवतो आपल्याला, व्हॅलन्सी दाखवतो आहे. कळतं आहे तुम्हाला. देन हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हेलियम आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2. त्याच्यामुळे त्याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पण किती येतात, 2. पण ह्याचे जे शेल आहे, फर्स्ट शेल आहे ते फुलफिल झाले का, कारण के शेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन्स पाहिजे असतात आणि ह्याच्याकडे 2 आहेत. त्याच्यामुळे ह्याची व्हॅलन्सी काहीच नसणार आहे का, कारण आपल्याकडे व्हॅलन्सी का असते, कारण कोणता पण एलिमेंट आहे त्याला किंवा ॲटम आहे त्याला स्टेबल व्हायचं असतं. आता ऑलरेडी जो स्टेबल आहे ज्याच्याकडे जितके पाहिजे तेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तर तो का कोणाकडनं देणघेण करत बसेल इलेक्ट्रॉन्सची. त्याच्यामुळे हेलियम जे पण असे एलिमेंट्स आहेत ज्याची आपली शेल्स आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असतील ते फुलफिल आहेत, ते असे देण्याघेण्यामध्ये
काही टाईम वेस्ट करत नाहीत आणि ते वॅलन्सी नसते त्यांची. कळते तुम्हाला. त्यांची वॅलन्सी जर असेल काहीच नसेल तर त्याला आपण 0 कन्सिडर करतो वॅलन्सीला. देन आहे लिथियम. लिथियमकडे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यामुळे फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, त्याच्यामुळे त्याच्याकडे वॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 1. आता हे 4पेक्षा कमी, ह्याची वॅलन्सी किती येणार 1 येणार. देन बेरिलियम. आता बेरिलियमकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, सो फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. सो ह्याची वॅलन्सी किती, वॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2 आणि ह्याची वॅलन्सी पण किती येणार 2. कळते तुम्हाला कसं काढतोय आपण. देन बोरॉन. बोरॉनकडे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 3. सो ह्याची वॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती येणार 3 आणि वॅलन्सी पण किती येणार आहे ह्याची 3 येणार आहे. सो कार्बन. कार्बनकडे किती 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो वॅलन्स इलेक्ट्रॉन पण 4 आणि वॅलन्सी पण 4. त्याच्यामुळे सो कार्बन आहे तो देण्या घेण्यापेक्षा हे जे 4 वॅलन्सी असणारे जे इलेक्ट्रॉन्स एलिमेंट्स आहेत ते शेअरिंग खूप जास्त करतात. त्याच्यामुळे आपण कार्बन कंपाऊंड्स या चॅप्टरमध्ये पण बघितलं आहे, हा जो एलिमेंट आहे तो सर्वात जास्त कंपाऊंड्स बनवतो. कळत आहे तुम्हाला. देन नायट्रोजन. नायट्रोजनची वॅलन्सी 7 आहे, फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स. सो ह्याची वॅलन्सी किती येणार, वॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती येणार 5. आता 5 हे 4पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे आपण 8मधून 5 घालवले, किती येणार 3. त्याच्यामुळे नायट्रोजनची वॅलन्सी किती येते 3 येते. कळत आहे तुम्हाला. देन ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 6 आणि वॅलन्स इलेक्ट्रॉन्स 6 आहेत. आता हे 4पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे 8 - 6 करणार. सो काय येणार आपल्याला आन्सर 2. सो ऑक्सिजनची वॅलन्सी 2 येणार. फ्लोरीन. फ्लोरीन काय आहे, फ्लोरीनची ॲटॉमिक नंबर 9 आहे, त्याच्यामुळे 2,7. त्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो 8 - 7 काय येतं 1. कळते तुम्हाला. वॅलन्सी किती येणार फ्लोरीनची. देन आता आपण वळूयात निऑनकडे. निऑनकडे 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याची पण जी सेकंड शेल आहे ती फुलफिल झाली, त्याच्यामुळे हा काय देणघेण करत नाही बसणार इलेक्ट्रॉन्सकडे. ह्याच्याकडे वॅलन्स इलेक्ट्रॉन्स जरी 8 असले तरी हा वॅलन्सी शो करणार नाही. 0 किंवा काय 0च आपण कन्सिडर करतो या वॅलन्सीला, हे जे असे एलिमेंट आहेत ज्याची फुलफिल असते ते. कळते तुम्हाला. आता आपण नेक्स्ट जे आहेत 11 to 20 ॲटॉमिक नंबर ते पण बघून घेऊयात. हे आहेत 11 to 20 ॲटॉमिक नंबर असणारे एलिमेंट्स. सो आता आपण त्यांचं पण वॅलन्सी आहे ती काढून घेऊयात. सो सर्वात फर्स्ट आहे सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे 11. सो फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि थर्ड शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. कसं काढायचं आपण हे मगाशीच बघितलं आहे. सो ह्याचे वॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 1. आता ही 4पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे 30 त्याची काय येणार वॅलन्सी. सो सोडियमची वॅलन्सी किती आहे 1. देन मॅग्नेशियम. मॅग्नेशियममध्ये 12 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 8 आणि थर्ड शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. कारण फर्स्ट शेलची कपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्स आहे, सेकंड शेलची कपॅसिटी 8 इलेक्ट्रॉन्स आहे, ते उरलेले थर्ड शेलमध्ये जाणार. सो तेवढेच वॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि वॅलन्सी पण किती येणार 2 येणार. थर्ड ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियममध्ये 13 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो 2, 8, 3 त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3. त्याच्यामध्ये वॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, जे लास्ट शेलमध्ये दिसतात तेवढेच लिहायचं, काही वेगळं करायचं नाही आहे. देन वॅलन्सी किती येणार 3. का, कारण 4पेक्षा कमी नंबर आहे. सेकंड आता नेक्स्ट आहे सिलिकॉन. सिलिकॉनमध्ये 2, 8, 4 ही त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार. सो वॅलन्स इलेक्ट्रॉन्स 4, त्याच्यामुळे वॅलन्सी पण 4. ओके. जरी 4 घेतलं किंवा 8 - 4 घेतलं तरी 4च येणार आहे, काही वेगळे येणार नाही आहे. फॉस्फरसमध्ये 15 इलेक्ट्रॉन्स आहेत, फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 8 आणि थर्ड शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स. सो वॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 5. सो त्याचं जे थर्ड शेल आहे ते कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत 3 इलेक्ट्रॉन्स. सो 8 - 5 3. कळत आहे तुम्हाला. देन सल्फर. सल्फर इज 16. सो 16 त्याच्यामुळे 2, 8, 6 त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 6. त्याच्याकडे वॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. सो 8मधनं 6 मायनस केल्यावर किती येतं 2 येतं. कळत आहे तुम्हाला. देन क्लोरीन. क्लोरीनमध्ये 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2, 8, 7 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 7. त्याच्याकडे वॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि त्याची वॅलन्सी किती येणार 8 - 7 1. कळत आहे तुम्हाला. देन अर्गॉन. अर्गॉनकडे 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2, 8, 8. आता ह्याची वॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती येणार 8. आता तुम्ही म्हणाल ह्याची वॅलन्सी पण किती येणार 8 किंवा असंच काहीतरी येणार, पण हे जे आहे अर्गॉन त्याची जी थर्ड शेल आहे त्याची कपॅसिटी आहे
18 इलेक्ट्रॉन्स, पण 8 इलेक्ट्रॉन्स जरी फुलफिल आहे तरी त्याला आपण कंप्लीट कन्सिडर करतो. हे जे रिझन आहे हे तुम्ही जेव्हा 11thला सायन्स घ्याल ना तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळेल का जर 8 इलेक्ट्रॉन्स आहेत तरी पण आपण शेल कंप्लीट आहे असं कन्सिडर करतो ते. सो ह्याची पण वॅलन्सी थर्ड शेल कंप्लीट आहे असं आपण कन्सिडर करतो, त्याची वॅलन्सी 0 आहे. देन पोटॅशियममध्ये काय आहे, फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, थर्ड शेलमध्ये 8 आणि फोर्थ शेलमध्ये 1. आता तुम्ही म्हणाल इथे थर्ड शेलची कपॅसिटी तर 18 इलेक्ट्रॉन्सची आहे, तर आपण जो एक 9वा इलेक्ट्रॉन आहे तो इथे का नाही टाकत आहात. सेम रिझन सांगते तुम्हाला. जर तुम्ही 11thला सायन्स घेतला तर ह्याचं जे रिझन आहे रिझनिंग ते तुम्हाला कळणे. पण आतासाठी 10th लेवलसाठी फक्त एवढंच समजून घ्या, हा जो इलेक्ट्रॉन आहे 9वा तो 19th इलेक्ट्रॉन आहे तो थर्ड शेलमध्ये नाही जात, फोर्थ शेलमध्ये जातो. त्याच्यामुळे लास्ट शेल वॅलन्स शेल आहे एन शेल, त्याच्यामुळे वॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 1 आणि वॅलन्सी पण किती येणार आहे त्याची 1. ओके. आता कॅल्शियम काय आहे इज कॅल्शियमकडे 20 इलेक्ट्रॉन्स आहे. फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 8, थर्ड शेलमध्ये 8 आणि फोर्थ शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येणार. वॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2, त्याच्यामुळे वॅलन्सी पण किती येणार आहे 2. आय होप तुम्हाला आता कधीच कोणत्या पण एलिमेंटची वॅलन्सी काढण्यामध्ये काहीही डाऊट येणार नाही आहे. मगाशी मी तुम्हाला वॅलन्सी आहे त्याचा मीनिंग काय सांगितलेला, दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी गिवन टेकन अँड शेअर्ड बाय एनी एलिमेंट किंवा ॲटम, त्याला आपण म्हणतो वॅलन्सी. सो इथे जर तुम्ही बघत असाल आपल्याला वेगवेगळे नंबर मिळत आहेत. सो जे पण नंबर्स आहेत जर तुम्ही बघताय तर फर्स्ट आपण सोडियमपासून समजून घ्यायला स्टार्ट करूयात. ह्याच्याकडे किती 2 शेल्स कंप्लीट आहेत आणि ह्याच्या लास्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन्स आहे. त्याच्यामुळे हे जे सोडियमसारखे जे एलिमेंट आहेत ते काय करतात, त्याचा जो एक इलेक्ट्रॉन आहे त्याची जी वॅलन्सी आहे ती काय करतात, गिव्ह अवे, म्हणजे ते देऊन टाकतात. कळलं. तसंच मॅग्नेशियमकडे पण 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता जर त्याने हे त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स दिले तर त्याची लास्ट शेल कंप्लीट होईल, म्हणजे हा 2 इलेक्ट्रॉन्स निघून गेले तर हे त्याचं कंप्लीट पॅकेज होऊन जाईल निऑनसारखं. त्याच्यामुळे आपण मॅग्नेशियम काय करतो, ही विल गिव्ह हिज इलेक्ट्रॉन्स. सेम फॉर द ॲल्युमिनियम पण त्याचे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत तो देतो. पण सिलिकॉन आहे त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यामुळे सिलिकॉन आहे ही कॅन शेअर, ही कॅन गिव्ह और ही कॅन टेक द इलेक्ट्रॉन्स. पण फॉस्फरसकडे त्याची शेल कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, 3 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. त्याच्यामुळे तो जे 3 इलेक्ट्रॉन्स आहे तो घेत नाही, तर तो 3 इलेक्ट्रॉन्स आहेत तो देत नाही, तर दुसऱ्या एलिमेंटकडे घेण्याचं काम करतो. सो ही इज टेकिंग दी इलेक्ट्रॉन. सो सेम सल्फर त्याच्याकडे त्याला पण 2 इलेक्ट्रॉन्स हव्यात थर्ड शेल कंप्लीट होण्यासाठी. सो सल्फर इज ऑल्सो टेकिंग द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अनदर ॲटम. क्लोरीन पण तेच करणार इथे, कारण त्याच्याकडे फक्त त्याला एकच इलेक्ट्रॉन्स हवा आहे जो तो इतर एलिमेंटकडनं किंवा ॲटमकडनं घेणार. अर्गॉन आता त्याचे 3 शेल्स कंप्लीट आहेत, सो त्याला काही इंटरेस्टच नाही आहे देवाणघेवाण करण्यामध्ये. सो तो काय आहे, नोबेल एलिमेंट आहे, काही रिॲक्ट वगैरे करणार नाही. सो पोटॅशियम आणि जे कॅल्शियम आहे दोघांकडे पण प्रत्येकी 1 आणि 2 इलेक्ट्रॉन्स दिले, तर त्यांचे जे 3 शेल्स आहेत ते कंप्लीट होत आहेत. सो दे आर ऑल्सो गिविंग दी इलेक्ट्रॉन्स टू अनदर ॲटम्स. आता हे जे पण तुम्हाला दिसतं आहेत की देण्याची कामं करतात ते सगळे जे एलिमेंट्स आहेत ते मेटल्स आहेत, आणि जे हे घेण्याची कामं करतात दुसऱ्या ॲटम्सकडनं ते आहेत नॉन मेटल्स आहेत. आणि जे शेअरिंग करण्याची कामं करतात, ओके, जसं की सिलिकॉन असेल किंवा अजून काही असतील, त्यांची दोघांच्या मधील कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यामुळे हे काय आहेत, मेटॅलॉइड्स. हे काय आहेत, मेटॅलॉइड्स आहेत. सो तुम्हाला ह्याच्यावरनं पूर्ण टेबलवरनं कळतं की मेटल, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स कोण आहेत ते. आय होप आज आपण जितके पण टॉपिक्स कवर केले आहेत या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये ते तुम्हाला सगळे कळले असतील. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा, सो दॅट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करून घेऊ शकतो ते सगळे टॉपिक्स आहेत ते. आणि दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये एवढंच. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्टडिंग आणि थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरबद्दल शिकायचं असेल तर प्लीज या लिंकवरती क्लिक करा. या लिंकमध्ये मी प्रॉपर सिरीज बनवली आहे. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरची 3 लेक्चर्स बनवले आहेत, ते तुम्ही कंटिन्युएशनमध्ये बघू शकता.